श्री स्वामी समर्थ. मी ज्योतिषी ऋषिता, भाग्यदेशाबाई ऋषिता या चॅनेलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपला विषय आहे की घरामध्ये पैसा टिकत नाही, पैशाला पैसा राहत नाही, घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा घरामध्ये पैसा येतो पण घरामध्ये राहत नाही, तर काय केले पाहिजेत हे उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहण्यासाठी तुमच्या घरामध्ये तुम्ही महिनाभर जो कमवलेला पगार असतो तो पगार येतो त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे की घरामध्ये ते पैसे काढून आणले पाहिजेत. बँकेतून किंवा ATM मधून तुम्ही पैसे ते काढून आणा आणि रात्रभर तुमच्या घराच्या मंदिरामध्ये ते पैसे ठेवा. त्याला हळद, कुंकू, अक्षदा आणि धने वाहा व लक्ष्मी पुढे एक तुपाचा दिवा लावा व नमस्कार करा. रात्रभर तुम्ही ते देवघरात ठेवा व दुसऱ्या दिवशी देवपूजा करण्याच्या आधी तुम्ही ते पैसे तिजोरीत काढून ठेवले तरी चालतील. नंतर त्या पैशाचा वापर करा. नक्की हा उपाय करून बघा. याने तुमच्या घरामध्ये महिनाभर ती लक्ष्मी स्थिर राहील व पैशाला पैसा जुळेल. दुसरा उपाय, एक साबूत सुपारी घेऊन या व ती सुपारीला पाण्याने 10 वेळा त्याच्यावरून पाणी सोडा. 7 वेळा दूध अर्पण करा सुपारीला. नंतर ती स्वच्छ पाण्याने धुवा व ती सुपारी तुमच्या मंदिरामध्ये ठेवा व कोणत्याही लक्ष्मी मंत्राचा जप करून व गणपतीचा ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप करून ठेवा व ते नंतर सुपारी तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा, जेणेकरून तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहील. तिसरा उपाय, एक तुरटी घेऊन यायची तुम्हाला बाजारातून व थोडीशी तुरटीचा खडा तुमच्या घराच्या मेन दरवाजा असतो त्या दरवाजाला एक काळ्या कापडामध्ये बांधून तो कापड आणि तुरटी एकत्र बांधून ते तुमच्या मेन दरवाजाला किंवा तुमच्या घराचं जे गेट असेल त्या गेटला तुम्ही वरती अडकवा, जेणेकरून तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जीचा संचार होणार नाही व पैसा टिकेल. आणि दुसरा कापडाचा तुकडा घ्या काळ्या कलरचा आणि त्या काळ्या कलरच्या कापडामध्ये दुसरा तुरटीचा खडा ठेवा व तो तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा. तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहील व हा उपाय दर अमावस्येला करायचा आहे. व ती तुरटी, आधीची तुरटी तुम्हाला ती पाण्यात सोडून द्यायची व दुसरी तुरटी तुम्हाला तिथं वापरायची आहे. कापड ते वापरलं तरी चालेल. हे छोटे छोटे उपाय करून बघा. तुमच्या घरामध्ये नक्की लक्ष्मीचा वास राहील. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.